त्याच्यावरती एफडीआयची मोठी कारवाई झालेली आहे. त्याच्यामध्ये मनसर पोलीस स्टेशनला बरेचसे लोक अटकेमध्ये आहेत, त्याला ताब्यात घेतले. एक मोठी कारवाई मानली जाते. याच्याबद्दल आणि काय सांगा? असं आहे की एफडीए विभागाच्या मार्फत, अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या मार्फत भेसळीच्या विरोधामध्ये जी कारवाई सुरू आहे ती जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला आपण काही पाठिंबा द्यायचं काही कारण नाही. कायद्याप्रमाणे जे असेल, पुरावे जे असतील त्याप्रमाणे ती कारवाई होत राहील. झाली तर त्याला आपण काही पाठीशी घालायचं कोणी कारण नाही. असा एक प्रश्न आहे, तर आमचा पत्रकारांचा विषय झाला. यापूर्वी मुंडे येण्यापूर्वी हे सगळं मिली बघत होतं, तर त्याबद्दल दोषी अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. कारण त्यांना आत्ता ते जागे झाले, यापूर्वी का जागे झाले नाहीत असा एक मोठा चर्चा झाली. शेवटी असं आहे की त्यांना कोणीतरी एक मार्ग दाखवायचा असतो. तो मार्ग आता कदाचित दाखवला गेला असेल आणि म्हणून ह्या सगळ्या कारवाया सुरू आहेत. आणि नुसतीच फक्त हे अन्न प्रशासन विभागामध्ये नाही तर एक्साईज डिपार्टमेंटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत अवैध धंद्याच्या विरोधात. कुठेतरी जनमानसातून कडक कारवाई व्हावी किंवा चौकशी, याच्यावर सखोल चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे. हां, चौकशी आता होतच राहील. कायद्याप्रमाणे जे आहे ते सगळं सरकार करेल आणि संबंधित विभाग पण करेलच.